आसनगावच्या रेल्वे स्टेशनजवळ 4 महिलांना मुंबईकडे येणाऱ्या गोदान एक्सप्रेसनं चिरडलंय। गाडीच्या धडकेत या 4ही महिलांचा जागीच मृत्यू झालाय। मुंबई आसपासची उपनगरं अगदी कसारापासून कर्जतपासून विरार वसईपासूनच्या सगळ्याच रेल्वे स्थानकांवरती धोकादायकरित्या रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांच्या नेमक्या या दुर्घटना अशा घडतात। चंद्रशेखर भुयार आपल्याबरोबर आहे। चंद्रशेखर, अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे। या महिला नेमक्या कुठल्या होत्या आणि या धोकादायकरित्या रेल्वे रूळ ओलांडत होत्या का? अजित, दुपारी 2:30 वाजताची ही घटना आहे। आसनगाव रेल्वे स्थानकावर या 4 महिला होत्या। या लोकल पकडण्यासाठी रेल्वे रूळ क्रॉसिंग करत होत्या। तेव्हा जी ठाण्याकडे जाणारी गोदान एक्सप्रेस आहे, या गोदान एक्सप्रेसने या चौघींना उडवलेलं आहे। त्यात एक 18 वर्षाची मुलगी आहे, तर 3 जे आहेत त्या वयोवृद्ध आहेत। 50 ते 55 वयोगटातील या बाकीच्या 3 ज्या वृद्ध महिला आहेत आणि या 2 त्यातील पंजाबी महिला आहेत तर 2 सिंधी आहेत असं बोललं जात आहे। आणि या आपलं लोकल पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत होत्या। अजित, चंद्रशेखर, या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र खूप वाईट आहे। आपण कायम सतत आवाहन करतो लोकांना, रेल्वे रूळ ओलांडू नका धोकादायकरित्या। गावं जी आहेत म्हणजे अगदी कसारा लाईनवरची असतील, कर्जत लाईनवरची असतील, भिंती संरक्षक भिंती तोडून लोकांनी मार्ग तयार केले स्थानकामध्ये घुसण्याचे, फार धोकादायक आहे। निश्चितच अजित, या अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडले जातात। काही मिनिटांसाठी लोकल पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतायत आणि अशा दुर्दैवी घटना घडल्यात। 4 महिला अक्षरशः चिरडल्या गेलेल्या आहेत। त्यांचे जे शव आहेत ते आता शहापूरच्या रुग्णालयात नेण्यात आलेले आहे। अजून त्याची ओळख पटली नाहीये। त्या कुठल्या महिला आहेत, कुठून कुठे चालल्या होत्या याची पोलीस माहिती घेत आहेत। नक्कीच या सगळ्या अत्यंत दुःखद घटनेनंतर आपण पुन्हा एकदा आवाहन करूया, कृपया आपण फुटओव्हर ब्रिजचा वापर करा। रस्ता रेल्वे मार्ग ओलांडताना आपण धोकादायक मार्गाचा वापर करू नका। धन्यवाद चंद्रशेखर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।